रिवर्स थिंकिंग मतलब क्या कि आज तक हम महानगर पालिका को एप्लीकेशन लेकर जाएंगे और बताएंगे हमारे इलाके में कोविड सेंटर ओपन करो। सही है ना? आवाज आ रही है ना सबको? आवाज हाँ आ रही भाई, आ रही आ रही आ रही है, आ रही है। तो हम क्या करेंगे, हम जाएंगे महानगर पालिका में, उनको दे देंगे एप्लीकेशन और कहेंगे कि हमारे इधर कोविड सेंटर शुरू करो, हमारे इधर क्वारंटाइन सेंटर शुरू करो। अरे ये काम जो है, ये काम हम लोगों का नहीं, ये काम नगर सेवक का है। नगर सेवक ने अपने अपने इलाके में अपने कितने लोग हैं, कितने लोग इससे बाधित है, कितने लोग बीमार है, आज तुम देख लो। कौन सा नगर सेवक, मुझे तो है ना, मैं यहाँ पे रहता हूँ मेरे प्रभाग में, तो मुझे तो 10 दिन से नगर सेवक बाहर दिखाई नहीं, क्योंकि वो दूसरे काम के लिए आएंगे। पर जब बीमारी हो, किसी को हॉस्पिटल में एडमिट करना हो या किसी को बेड ये करना हो, तो उस काम को नगर सेवक आते हुए नहीं दिखा, क्योंकि ये उनका फर्ज है और ये उनकी ड्यूटी है कि उनको जो है हर आदमी का इलाज और हर आदमी को प्रॉपर इलाज मिलना, ये हर हर नागरिक का फर्ज भी है और हर नगर सेवक का काम भी है। अभी अभी आप देख रहे हो कि कोविड में बीमार लोग जब घर से जब निकलते हैं, तो बहुत से आपने सुना होगा कि लोगों ने कहा है कि जाते टाइम पे तो बहुत अच्छी तरह से जाते हैं, पर जब वो हॉस्पिटल में जाते हैं 2 दिन के बाद पता चलता है कि वो एक्सपायर हो गया। तो ये क्यों होता है, इसकी वजह क्या है? आपने कभी ये जानने की कोशिश की? क्योंकि वो पार्ट सेकंड पार्ट है, क्योंकि वो वहां पे क्या होता है और किस तरह से होता है। तो हम जो बहुत से लोग डर के मारे हॉस्पिटल में नहीं जाते, तो हम क्या चाहते हैं कि हमारे इलाके में जिधर मंदिर है, मस्जिद है, गिरजाघर है, वहां पे आइसोलेशन सेंटर मतलब क्वारंटाइन सेंटर ओपन किए जाए। दूसरा, हमारे इलाके में बहुत से ऐसे शादी के हॉल है जो बंद पड़े हुए हैं अभी, तो वो शादी के हॉल में कोविड सेंटर किया जाए। कोविड सेंटर वहां पे करने से फायदा क्या होगा कि अपने अपने एरिया के लोग बिना डरे वहां पे निसंकोच जा सकते हैं। बहुत से ऐसे लोग हैं कि अपनी बीमारी छुपाते हैं क्योंकि ये डर की वजह से। तो और वो जब किसी और के संपर्क में आते, फैमिली में बहुत से लोग होते हैं, तो हर कोई आदमी तो घर में बैठा नहीं रहता, किसी ना किसी बिजनेस से इससे उसका बाहर वास्ता हो जाता है। तो उसके लिए कोविड जो है ना बहुत तेजी से फैल रहा है। पिछले साल के मुकाबले ये साल का जो एवरेज है, अभी ताजा ताजा मैंने जब 1 बजे की खबर सुनी, तो पुणे में आज का मतलब कल का डाटे के हिसाब से 10,932 पॉजिटिव लोग पाए गए। 10,932 पॉजिटिव पाए गए, मतलब जिन्होंने टेस्ट करवाया। वो जिन्होंने टेस्ट नहीं करवाया ऐसे कितने लोग हो गए? तो इनके बारे में भी हमको बात करनी है। अब मैं यहाँ पर जो जो उपस्थित लोग हैं, तो मेरे सीनियर यहाँ पे संदेश दिवेकर साहब भी है, सचिन आलाट है, मनीष देशपांडे, और ये 387349 ये कौन है ये समझ में नहीं आ गया, उनका नाम उसके अंदर शो नहीं हो रहा। 387349 प्लीज अपना ये बता देंगे, परिचय दे देंगे। ठीक है, क्योंकि वो उनका परिचय नहीं मिल पा रहा। अभी 2 सूचना आई आहे कोविड-19च्या दुसऱ्या लाटेबद्दल। हा बोला असलम भाई, हाँ जी, आपण फेसबुक लाईव्ह आहोत हा? हो काय प्रॉब्लेम नाही। हा, कॅरी ऑन। आता जो प्रश्न आलेला आहे एकाचा, कोविड-19च्या दुसऱ्या लाटेबद्दल सध्याच्या सरकारला किंवा आधीच्या सरकारला माहित असून देखील त्यांनी बेड आणि व्हेंटिलेटर मध्ये वाढ का केली नाही? आधीच्या लॉकडाऊन पासून ते आतापर्यंत सरकारकडे पूर्णतः 7 ते 8 महिने असून देखील ही कामे अपुरी का आहेत? हा प्रश्न विचारलाय सचिन आल्लाट यांनी। दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारलाय, आपल्या प्रभागामधील किंवा वार्डमधील नगरसेवकाची कोविड-19 मध्ये नागरिकांप्रती काही जबाबदारी आहे की नाही? तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र हे राज्य पूर्ण भारतामध्ये सर्वाधिक टॅक्स पे करत असून
येथील नागरिकांना औषधे व बेड आणि व्हेंटिलेटर व रेमेडीवर मिळत नाही. ओके, आता हे जे 3 प्रश्न आलेले आहेत, तर ह्या 3 प्रश्नाबद्दल आता आपण चर्चा विस्तृत ओपन करू. अजून माझ्या मते सर्वांना मी एक सूचना देऊ इच्छितो की आपल्याला झूम मीटिंगचा जो स्लॉट मिळालेला आहे तो 1 तास 20 मिनिटाचा, म्हणजे 2:30ला सुरू केलेला आहे, तर आपल्याला 3:45 वाजता हे संपवायचं आहे. तर याच्यामध्येच आपल्याला जे जे काही प्रश्न असतील आणि ज्यांना बोलायचं आहे तर त्यांनी थोडक्यात 2 शब्दामध्ये 2 मिनिटांमध्ये आपलं बोलणं हे करा. मी ओपन करतोय आपलं बोलणं, तर आपण हँड रेज करा. हँड रेज करून आपण आपले जे ज्याला कोणाला बोलायचं आहे ते बोलू शकतं. सर्वांना आवाज येतोय माझा? हा, येतोय सर. हा, ज्यांना क्वेश्चन विचारताय त्यांनी हात वरती करा. कुणाचा हात वरती दिसत नाहीये. दिवेकर साहेब, दिवेकर साहेब आवाज येतोय का आपल्याला? हा, येतोय येतोय. अच्छा, हा, तुम्हाला काय याच्याबद्दल काय तुमचा अभिप्राय किंवा प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतो सर. आता पुण्यात तर भयानक परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यात तर बघितलं आपण, लोकांना WCW साठी धावाधाव करत होते लोक. बरेच माझे जे काही मित्र होते दत्ता पाकिरेसाठी, आमच्या सेवादलातले कार्यकर्ते संजीव पवार, संजीव पवार आता एक्सपर्ट झाले, आजच ते एक्सपायर झाले. त्याचबरोबर आपले वाघ सर गेले. हो, वाघ सर. असे अनेक आपले जे कार्यकर्ते मंडळी होती जुनी नवी, पुण्यात ही पटापटा जायला लागली. भयान परिस्थिती, वर्षभर आता ही परिस्थिती चाललेली आहे. मधल्या काही काळात इथं जरा बरं होतं वातावरण, पण त्या काळात आपण सगळे घाळ बसलो आणि बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपल्या वॅक्सिनेशन केलं नाही. आपण दुसऱ्यासाठी राबतो, पण आपली मंडळी, आपण स्वतः आपल्या घरच्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, असं माझं निदर्शनात आहे. प्रथम आपल्या लोकांचा, आपल्या मंडळीचं आपण सगळ्यांनी करून घ्यावं, मला असं वाटतंय. तर विनंती करतो सगळ्यांना, आपण दुसऱ्यासाठी राबतो, आपल्या घरच्यांचा आपण पहिलं प्रथम काळजी घ्या. आणि आता हे जे स्टेन आलंय हे एक मोठं विचित्र आहे. पहिले एखादा दुसरं पेशंटच भेटायचं, आता घरातले 4 लोकांना बाधित होतात, फार लहान मुलांपासून मोठ्यांना, असं दिसतंय. त्यात आता ऑक्सिजनचा तुटवडा आहे. गेल्या वेळेस तसं काही नव्हतं. आणि आजच आमचे आम आदमीचे संदीप सोनवणे म्हणून आहेत, त्यांच्या दाजींना काल रात्री ऑक्सिजन नसल्यामुळं त्यांचं कुठलं हॉस्पिटल तिथून हलवण्यात सांगितलं. त्यांचं नशीब चांगलं आहे, त्यांना कुठंतरी गाडी पण अवेलेबल नव्हती, जी मल्टी स्पेशालिटी. अशी सगळी परिस्थिती, भयान परिस्थिती आहे पुण्याची. पुण्यासारखं एक प्रगत शहर आहे पुणे आपलं. बँगलोर आणि पुण्याला सगळ्यात मागणी जास्ती आहे, इथं भयान परिस्थिती झाली. त्याचबरोबर आता शिक्षणाचं पुण्यात सगळ्या हिंदुस्थानातून इथे येतात लोक, UPSC MPSC, त्यांचा पण प्रश्न आहे. ती मुलं इथं अडकून पडली, त्यांच्याविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांची खायची व्यवस्था, मुला मुलींची काही जर असले त्यांचे प्रश्न, तर आपल्या माध्यमातून ते व्हावेत. बाकी आपण सरकारी यंत्रणांवर भरोसा ठेवूया आणि आशा करू की ही परिस्थिती लवकर निवळल. पण निवळली तर आपण स्वस्थ न बसता, साधारण मुख्यमंत्री आज डिक्लेअर करतीलच, त्यांचं आज संध्याकाळी संबोधन होईल, त्याच्यानंतर एक 15 दिवस मला वाटतं कडकडीत लॉकडाऊन पडेल. थोडासा आवाज मोठा करता का दिवेकर साहेब? हा,
येतोय का आवाज? हॅलो. हा आवाज येतो पण थोडासा मोठा करा. हा, तर 15 दिवसानंतर ही परिस्थिती निवडल्यावर आपल्याला मग आपलं काम सुरू व्हायची गरज आहे. आपण काय करतो त्या दृष्टीने, समजा आपण आरोग्य व शिक्षण असं काही एखादा विषय निवडून त्यात काम करूया. आणि सध्याला तर आता आपल्याला बाहेर पडता तर येत नाही, पण 15 दिवसानंतर आपण विचार करू आज की तेव्हा काय करता येईल आपल्याला. सॅनिटायझेशन म्हणा, जे आपल्याला सोपं असेल किंवा काही आरोग्याविषयी काय असेल तो विषय मांडावा सगळ्यांनी. आणि एवढंच आता मी बोलू शकतो इथं. ठीक आहे. देवेकर साहेब तुमचं झालं बोलणं? हो हो हो. दुसरा हात वरती केला होता पुन्हा न्यूज. पुन्हा न्यूज म्हणजे माझ्या मते मुल्ला साहेब आहेत. मुल्ला साहेब बोला, तुम्हाला काय प्रश्न आहेत ते? साहेब नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. माझं एक म्हणणं असं आहे की आता जी परिस्थिती पुणे शहरामध्ये आज निर्माण झालेली आहे आणि सरकारकडनं गरिबांसाठी पण अर्थसहाय्य योजना आलेली आहे, एक आर्थिक मदत म्हणून त्यांना आलेली आहे. तर आता ही आर्थिक मदत लोकांपर्यंत कसं पोहोचवावं याच्यावरती एक आपल्या संस्थेमार्फत किंवा आपण एक नियोजन केलं पाहिजे. आणि नगरसेवक लोक जे आहेत, जसं की याच्या आधी पण आपलं डिस्कशन झालं आहे की ते घरातच बसतात, बाहेर येत नाहीत आजच्या काळात. यांना कसं बाहेर काढता येईल? दुसरी गोष्ट, चंदननगर परिसरामध्ये खराडी येथे 1000 बेडचं एक कोविड सेंटर बंद अवस्थेत आहे चंदननगर मध्ये. चंदननगर. हा, आजची परिस्थिती अशी आहे की लोकांना बेड मिळत नाहीये. परवा दिवशी माझा मित्र, म्हणजे माझ्या मित्राचा भाऊ, त्याला एक इंजेक्शन भेटलं नाही रेमडेसिवीर. त्यांनी मला फोन केला की साहेब, म्हटलं की इंजेक्शनाची सोय कुठून होऊ शकते का? मी त्याला सांगितलं की ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो, त्या हॉस्पिटलच्या इन्चार्जला भेटून तुम्ही तिथे त्यांना सांगा की मला एक इंजेक्शनाची सोय झाली पाहिजे म्हणून. पण त्याला ते इंजेक्शन न भेटल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज एवढी म्हणजे माझ्या समोरचा माझा मित्रच आहे तो, त्याला इंजेक्शन न भेटल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हे खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणजे सरकार काय करते याच्याकडे, म्हणजे काय त्यांचं नियोजन आहे काय, हे एक सामान्य लोकांना अजून सुद्धा याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. की आज व्यापारी लोकांच्या पण आमच्याशी भेटी होत आहेत. व्यापारी लोकांना पण त्यांनी काय मदत केली काय नाही केलेली हे पण आपल्या समोर आहेत. दुसरी गोष्ट, एकीकडं लॉकडाऊन म्हणतात हे लोक, लॉकडाऊन मध्ये यांनी फक्त आणि फक्त दुकानदारांना बंदी टाकलेली आहे. पब्लिक सगळंच्या सगळं रोडवर आहे. आपण बघितलं असेल, कोणताही म्हणजे चेकपोस्ट लावलेले आहेत त्यांनी, जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त आहे. पण हे लॉकडाऊन कशा संदर्भात आहे हे अजून नक्की क्लिअर झालेलं नाही. कारण काय आहे की लॉकडाऊन म्हणतात हे लोक आणि पब्लिक तर अख्खच्या अख्खं रोडवर आहे. जोपर्यंत पब्लिक कंट्रोल होणार नाही, बाहेर यायचं बंद होणार नाही, तोपर्यंत हा आजार पूर्णतः थांबणार नाही. पेशंट असेच दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. बस माझं एवढंच बोलायचं होतं. याच्यावरती काय आपण एक नियोजन करू शकतो किंवा काय, आम्हाला पण बोलवा, नक्कीच आम्ही पण त्या मीटिंगला उपस्थित राहू. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद मुल्ला साहेब. विभाताई देशपांडे आहेत, त्यांना काही सूचना करायच्या आहेत. तर मी विभाताई देशपांडेंना आमंत्रित करतो, त्यांनी आपल्या सूचना मांडाव्या. नमस्कार. मी चॅट मध्ये लिहिल्या होत्या खरं तर की मला 2 गोष्टी असं वाटतं की सुचवाव्याशा वाटतं. त्या एक म्हणजे यावेळेस बऱ्याच ठिकाणी कुटुंबाच्या कुटुंब सगळी आजारी आहेत. तर अशा परिस्थितीत त्यांच्याकडे त्यांच्या काही खाण्यापिण्याची व्यवस्था होणं हा एक मोठा मुद्दा, म्हणजे मोठी अडचण होऊ शकते. तर त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो का मदत, असा एक मी विचार मांडलाय.
आणि दुसरा विचार मी असा मांडला की लसीकरणाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. म्हणजे मी आता परवा लसीकरणासाठी गेले तेव्हा मला उलट वाटलं की आता इथूनच आपण बहुतेक करोना घेऊन परत जाणार आहोत. तर तिथे काही सोशल डिस्टन्सिंग वगैरे होऊ शकत नाही कारण गर्दीच एवढी असते. तर तिथे आणि तिथे काही सिस्टीमच नाही. 2-2 तास रांग पुढे सरकत नाही, एक सुद्धा माणूस हलत नाही. तर तिथे काहीतरी सिस्टीम लावता येऊ शकेल का आणि त्या दृष्टीने काही आपण करू शकतो का? दोन मुद्दे मी मांडले. धन्यवाद ताई. आपले मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि हा जो आहे हा तर मी स्वतः पाहिलेला अनुभव आहे लसीकरणाची गर्दी आणि त्याच्या सिस्टीमचा. आणि जो तुमचा प्रश्न जो होता खाण्याची व्यवस्था, तर हा खाण्याच्या व्यवस्थेचा जो प्रश्न आहे तर मागच्या वर्षी आपण कसं आहे की अन्नछत्र वगैरे सुरू केलं होतं, परंतु एरिया कुठला किंवा आपण ज्यावेळेस सुरू करतो ना तर त्यावेळेस आपल्या बरोबर कुठले कुठले लोक जोडले जातात. आपण हे पाहू आणि त्या एरियाचे लोक पाहू. कारण का काही वेळी काय होतं माहिती का, बालेवाडीने फोन येतो की आमच्या फॅमिलीला जेवणाची व्यवस्था होऊ शकते का. तर आपल्याकडे जर नियोजन आपल्याला करता आलं तर आपण त्या पद्धतीने आवश्यक प्रयत्न करू. तुमचे सूचना खूप बहुमूल्य आणि चांगले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. मी दुसरं सचिन आल्लाट यांना आमंत्रण करतो की त्यांनी जे चॅटबॉक्स वरती जे प्रश्न टाकलेत ते त्यांना स्वतः मांडावेत. हॅलो. हा बोला, ऐकू येतं. हा सर, मी प्रश्न मांडला होता, 3 प्रश्न मांडले होते आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी पहिले सांगतो. कोविड-19 हा बोला. सांगा. कोविड-19च्या दुसऱ्या लाटेबद्दल कोविड-19च्या दुसऱ्या लाटेबद्दल सध्याच्या सरकारला आणि आधीच्या सरकारला माहिती असून देखील त्यांनी बेड आणि व्हेंटिलेटर मध्ये वाढ का केली नाही, बरोबर. आणि आधीच्या लॉकडाऊन पासून ते आतापर्यंत सरकारकडे पूर्णतः 7 ते 8 महिने असून देखील ती कामे अपुरी राहिली. म्हणजे तुम्हाला जर का कल्पना होती की पूर्ण दुसरी लाट येणार आहे, मग तुम्ही आधीच तयारी का नाही केली याच्याबद्दल, बरोबर. हा. आणि माझा दुसरा प्रश्न असा होता. हॅलो. दुसरा प्रश्न असा होता, आपल्या प्रभागामधील किंवा वॉर्डमधील नगरसेवकांची कोविड-19 मध्ये नागरिकांप्रती काय जबाबदारी आहे. म्हणजे फक्त त्यांनी कोविडचं इंजेक्शन दिलं एवढंच नाही, तर मग बेड, व्हेंटिलेटर हे कोण बघणार त्यांच्यासाठी, मला असं मांडायचं होतं. हा माझा दुसरा प्रश्न होता. आणि माझा तिसरा प्रश्न असा होता की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र हे राज्य पूर्ण भारतामध्ये सर्वाधिक टॅक्स पे करतं. असून देखील नागरिकांना औषध, बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीर जे औषध मिळतं, जे मिळत होतं, आता ते भेटच नाही. आता भरपूर सहकार्यांनी किंवा सांगितलं आता की काही त्यांच्या मित्रमंडळीला किंवा कोण नातेवाईकांना काय औषध नाही मिळालं की ते लोकांचं डेथ पण होतो. म्हणजे ही वेळ आता कशी काय आली. म्हणजे तुमच्याकडे 7 ते 8 महिन्याचा पूर्ण एवढा मोठा कालावधी असून देखील तुम्ही मागं का पडलात, माझा हा प्रश्न होता. बरोबर. आता आपल्या बरोबर आहेत ना NAPM चे राष्ट्रीय समन्वयक सुनीताताई पण जुडलेले आहेत. माझ्या मते ते पण हे प्रश्न नोट करत असतील. सुनीताताई, तुम्ही प्रश्न नोट करता का हे? सुनीताताई, आवाज ऐकू येतं? बहुतेक सुनीताताईला आवाज जात नाही आपला. आपल्या बरोबर सुनीताताई ते पण काही प्रश्नाची उत्तर देतील. अजून दुसरं जे विनय नाईक हे बऱ्याच वेळापासून आपल्या बरोबर, विद्यानंद नाईक, तर विद्यानंद नाईक आपले काही प्रश्न आहेत का? हो सर, माझा एक प्रश्न ऑक्सिजनच्या सिलेंडर किंवा ते तुटवड्या संदर्भात आहे. बऱ्याच लोकांनी या मुद्द्यावरती प्रश्न असा मांडलेला आहे. कारण या सेकंड वेव्ह मध्ये सर्वात जास्त जो त्रास मिळतोय लोकांना तो ऑक्सिजन सिलेंडरचा अभावामुळे आहे. आणि ऑक्सिजन नसल्यामुळे ऑक्सिजनचे बेड्स जरी अवेलेबल असले तरी तिथं सप्लाय नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स मागच्या 4-5 दिवसामध्ये बरंच वाढ झाली आणि पुढच्या 1 हफ्त्यामध्ये अजून खूप वाढणार आहे ते. तर माझा प्रश्न हाच होता की जेव्हा अशी स्थिती निर्माण होणार आहे हे माहित होतं आपल्या कॉर्पोरेटर्सला किंवा इव्हन स्टेटचे MLA लोकांना, तेव्हा दुसरी काही सोय का त्यांनी विचारात आणली नाही आणि त्याचा काही त्यांनी सोल्युशन काढला का नाही.
आता एकच छोटासा एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझा एक मित्र आहे ज्यानं आता ऑक्सिजन सिलेंडर चायनामधनं इम्पोर्ट केलेले आहेत आणि त्याचा सप्लाय ऑलरेडी दिल्ली गव्हर्नमेंटनं त्यांच्याकडे ऑर्डर घेऊन घेतलेला आहे, ते आम आदमी पार्टी दिल्ली गव्हर्नमेंटच्या थ्रू. तर माझा असा विषय होता की दिल्लीमध्ये पुण्यामध्ये जेव्हा ते सिलेंडर्स येत आहेत तेव्हा दिल्ली गव्हर्नमेंट पुण्याच्या लोकांकडनं ही सप्लाय करायचा प्रयत्न करते, जेव्हा की आपले पुण्याचे लोक जेव्हा पुण्यामध्ये एवढा मोठा तुटवडा निर्माण होत आहे, एवढे लोक मरत आहेत, तर आपले कॉर्पोरेटर्सची एवढी मोठी टीम आणि एवढे मोठी MLA टीम आपल्या आसपासचे जे कॉर्पोरेट्स आहेत किंवा जे छोटे मोठे इंडस्ट्रीज आहेत जे मेडिकल ऑक्सिजन स्वतःच्या याच्यासाठी वापरतात त्याचा का नाही विचार करत आणि किंवा त्याच्यासाठी का नाही ऑर्डर घेऊन किंवा डील स्ट्राईक करून आपल्या पेशंट्सला ऑक्सिजन का नाही सप्लाय करत? का आपण वाट बघतोय की दुसऱ्या स्टेटवरनं किंवा सेंटरवरनं ऑक्सिजन सप्लाय होईल? आत्मनिर्भरतेची आपण जेव्हा विषय काढतो तेव्हा आपले कॉर्पोरेटर्स एकत्र येऊन का हा विषय नाही मांडत आणि याच्यावरती सोल्युशन काढत? कारण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांवर डिपेंड असतं तर आपला त्रास वाढणार आहे. तर हा विषय त्यांनी हा टॉपिक आणला होता का ऑक्सिजनचा? त्याच्यावरती काय त्यांनी निष्कर्ष काढले, काही डिसिजन घेतले का, काय ऍक्शन्स घेतले, त्याच्यावरती काय प्रॉब्लेम झाले, हे जर आपल्याला कळलं त्यांच्याकडनं ऍज अ ग्रुप तर खूप बरं होईल. आपल्याला कळेल की ते लोक किती इनएफिशियंट आहेत ऍज अ कॉर्पोरेटर ग्रुप, आपल्याला मग ते पुढे मांडता येईल. तर एक ऑक्सिजनच्या संदर्भात हा माझा एक प्रश्न होता आणि एक होता. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारता आहे. तुम्ही आता सांगितलं की दिल्लीवरून सिलेंडर येत आहेत बरोबर आप पार्टीकडून, तर त्याचे ट्रान्सपोर्टेशन कसं चालू आहे आणि किती काय म्हणालात? तुम्ही म्हणलं आता बोलताना ज्यावेळी सांगितलं ना दिल्लीकडून आम आदमी पार्टीकडून सिलेंडर येत आहेत, तर ते कशा पद्धतीने येतात ट्रान्सपोर्टेशन? त्यांचं कसं आहे की दिल्ली गव्हर्नमेंटनं आम आदमी पार्टीनं एक टेंडर आणि ऑर्डर रेस केलेला होता 10-12 तारखेच्या आसपास आणि त्याच्यामध्ये त्यांनी अथॉरिटी दिलेली होती की जे मेडिकल ऑर्गनायझेशन्स आहेत, मेडिकल आहेत, पॅरामेडिकल ऑर्गनायझेशन्स आहेत, दे ऑल्सो हॅव दी अथॉरिटी टू परचेस दीज काइंड ऑफ इक्विपमेंट्स. तर होतं असं की ऑक्सिजन सिलेंडर, आवाज येतोय माझा सगळ्यांना? सर्वात पहिले त्यांनी ती प्रोसेस जी आहे परचेसिंगची ती डिसेंट्रलाइज करून ठेवली. ती म्हणली की फक्त आम्हीच सप्लाय नाही शोधणार, इव्हन जे मोठे मोठे मेडिकल ऑर्गनायझेशन आहेत ते पण शोधू शकतात, दे कॅन ट्राय आउट देअर ओन सोर्सेस. तर सगळ्यात पहिले ते केलं. दुसरं त्यांनी कसं केलं की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स म्हणून एक छोटेसे मशीन्स असतात, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ते मशीन्स जास्त अवेलेबल असतात. ते मशीनच्या सर्च मध्ये त्यांनी प्रायव्हेट पार्टीजला, प्रायव्हेट एजंट्सलाही हायर केलं आणि ते प्रायव्हेट एजंट सध्या ऑल इंडिया लेवलवर सर्च करतात आहे की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स कुठे मिळतील. याचे ऑर्डर्स पण त्यांनी वेबसाईट वरती रेस केले, GR सगळं टाकून ठेवले. तर थ्रू दॅट ऍटलीस्ट मागच्या 10 दिवसामध्ये त्यांनी बरंच सप्लाय त्यांच्याकडे निर्माण करून ठेवली आहे. त्यांचं रिक्वेस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटलाही आहे, त्यांच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला पण आहेच पॅरलली. पण दिस इंडिपेंडेंट सर्च त्यांनी केल्यामुळे ऍटलीस्ट थोडासा त्यांच्याकडे सप्लाय आला, त्याच्यामुळे बरेचसे पेशंट्सचा जीव ते वाचवू शकले. तर माझा असा प्रश्न होता की आपण ते पुण्यात केलं आहे का, किंवा आपले लोक करण्याचा विचार तरी करत आहेत का? कारण पुण्याच्या आसपास पिंपरी चिंचवडमध्ये खूप सगळे इंडस्ट्रीज आहेत जे स्वतःच्या इंटरनल ह्याच्यासाठी ऑक्सिजन वापरतात, पण ते इंडस्ट्रियल ऑक्सिजन असतं. आपल्याला जे मेडिकल ऑक्सिजन लागतं त्याच्यासाठी थोडासा त्यांना बदल करावा लागतो. बट हॅड दिस बीन इन्फॉर्म टू दीज गाईज, मला नक्कीच माहिती की इंडस्ट्रीज आणि फॅक्टरीज आले असते पुढे, पण तो जो इन बिटवीनचा विषय असतो त्यांनी केला का नाही. पण दिल्ली गव्हर्नमेंटनं ते केलं आणि त्यांना ते हळूहळू सप्लाय सुरू झालेले आहेत. माझ्या मित्रांना जेव्हा सांगितलं तर मी त्याला म्हणलं की आपल्या पुण्याच्या थ्रू पण आपण प्रयत्न करू, वेअर वी आर एबल टू गेट इट फॉर आवर हॉस्पिटल्स आणि आपल्या पेशंट्सला. तो म्हणला मी नक्कीच करीन, मला जास्त आवडेल, पण हे ऑलरेडी माझ्यापर्यंत एक असं ऑर्डर आलेलं आहे दिल्लीचं. ओके, सुनीताताई आवाज येतो तुम्हाला? त्यांना बहुतेक आवाज जात नाहीये, त्याचा म्हणजे याचा प्रॉब्लेम असेल, नेटचा प्रॉब्लेम असेल. तर आता जनरली जे महत्वाचे जे प्रश्न, सर्वांचेच कॉमन जे प्रश्न आलेले आहेत, एक तर म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा आणि वॅक्सिन जे केलं जातं. आता मी नावानिशी
वाचून दाखवतो की कुणाचं काय काय प्रश्न आले होते. देवेकर सरांचा प्रश्न होता औषधा संदर्भात, वॅक्सिन संदर्भात, म्हणजे लोक वॅक्सिन मोठ्या प्रमाणात करत नाहीत आणि ऑक्सिजनचा तुटवडा. दुसरा जो प्रश्न होता रियाज मुल्ला यांचा, जे आर्थिक मदत मिळायला पाहिजे ते आर्थिक मदत. परत त्यांनी खूप महत्वाचा प्रश्न उचललाय की चंदननगर मध्ये कोविड सेंटर होतं आणि ते आता बंद आहे, तर म्हणजे ते सुरू करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील. दुसरं इंजेक्शन न भेटणं, तर परवा दिवशीच माझं ज्यावेळेस आयुक्तांशी बोलणं झालं तर त्यांनी इंजेक्शनला राशनिंग केलेलं आहे की ज्या दवाखान्यामध्ये, म्हणजे त्यांनी जे ऑथराईज केलेले दवाखाने त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं आहे, तिथून त्या हॉस्पिटलच्या लेटर पॅड वरती संबंधित पेशंटचं म्हणजे नाव वगैरे टाकून ते तुम्हाला तुमच्या एरियाच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून तो इझिली तुम्हाला अवेलेबल होणार. म्हणजे इंजेक्शनचा तुटवड्याचा हा प्रश्न संपला. आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो ऑक्सिजन किंवा कोविड सेंटर किंवा आपल्याला जे क्वारंटाईन सेंटर लागणार आहेत ते महत्वाचे. तर ह्याच्याबद्दल बोलायचं आहे. आणि प्रत्येक वेळी आपण पाहिलेलं आहे की एनजीओ किंवा समाजसेवक, सामाजिक संस्था या प्रत्येक आपदांच्या वेळी जे काही असं प्रसंग आपल्या भारतावरती, आपल्या राज्यावरती किंवा आपल्या शहरावरती ओढवतो, त्यावेळेस आपण पाहिलेलं असेल की सर्व सामाजिक संस्था याच्या पाठीमागे धावतात. प्रत्येक गोष्ट म्हणजे आपलं जीव मुठीत धरून हे काम करत असतात. परंतु असं लक्षात आलेलं आहे की हे महानगरपालिका असो किंवा हे नगरसेवक असो, हे यांना ज्या पद्धतीने यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे त्या पद्धतीने हे त्यांना प्रतिसाद देत नाही. कारण का महत्वाचं जर आपण पाहिलं असेल की तुम्ही व्हॉट्सअपवरती पाहत असेल की बरेचसे सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक एरियामध्ये कोविड सेंटरची मागणी करतायत, प्रत्येक एरियामध्ये क्वारंटाईन सेंटरची मागणी करतात, ऑक्सिजनची मागणी करतात. परंतु मला असं एकही उदाहरण माझ्या समोर आलेलं नाही, फक्त एक उदाहरण सोडून कात्रजचं, जिथे वसंत मोरे नावाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी कोविड सेंटर उभं केलेलं आहे आणि ते म्हणजे ते कोविड पेशंटसाठी धावपळ करतात. परंतु 149 नगरसेवकापैकी एकही नगरसेवक, म्हणजे आता गेले ह्या लाटेला 10 ते 15 दिवस ऊन जास्त झालेत, मला तर कुठलाही नगरसेवक असा बाहेर रस्त्यावर येऊन कुणासाठी ऑक्सिजन बेड अवेलेबल केलेत किंवा हॉस्पिटलचं त्यांनी हे केलेलं आहे असं कुठेही म्हणजे निदर्शनास आलेलं नाहीये. म्हणजे एकाही व्यक्तीचं, एक एक्सेप्शनल सोडून, म्हणजे जवळजवळ आपले महानगरपालिका, जर महानगरपालिकेचं जर तुम्ही पाहिलं व्यवस्था, तर आरोग्य विभागमध्ये आरोग्य अधिकारी, मी गेले 10 दिवस झाले आरोग्य अधिकाऱ्याला फोन लावतोय, माझ्याकडं डाटा आहे, त्या 10 दिवसामध्ये त्या माणसाने एकदा सुद्धा फोन उचलला नाही किंवा त्याच्यानंतर उत्तर दिलं नाही की तुमचा मला मिस कॉल येऊन गेले, तुम्ही डेली मला फोन करताय, तर त्या फोन करण्यामागचं कारण काय हे सुद्धा त्यांनी विचारण्यासाठी चौकशी केलेली नाही. दुसरं, महानगरपालिकेमध्ये आता तुम्हाला आज जायला परवानगी नाहीये, तर तुम्हाला जर कुठली कंप्लेंट वगैरे तिथं द्यायची असेल किंवा काय करायचं असेल तर त्याला खूप प्रोसेस आहे. तर त्यांनी हे जाणून बुजून केल्यासारखं केलेलं आहे की तुम्ही या नागरिकांसाठी एक तिथून एक योजना अशी करावी की त्यांना आतमध्ये जाऊन त्यांचं काही प्रश्न आहे ते तरी विचारात घेतले पाहिजे. दुसरे जे गोष्ट आहेत की आपल्या राज्य सरकारने आज पुन्हा आपल्याला आपले माननीय मुख्यमंत्री साहेब संध्याकाळी 8 वाजता आपल्याला भेटणारच आहेत नवीन नियमावली सांगायला किंवा नवीन गोष्टी सांगायला. परंतु त्यांनी मागच्या वेळी जे डिक्लेअर केलं होतं की शिवभोज थाळी जी आहे ती लोकांना मोफत मिळेल आणि कुठे मिळेल, कशी मिळेल, तर बरेच ठिकाणचे असे माझ्याकडे ओरड आले की तिथून पैसे घेतले जातात. तर मग ह्याच्यावरती काय, त्याच्यावरती त्यांच्या उपाययोजना आहेत का? किंवा त्यांनी रिक्षावाल्यांसाठी किंवा कामगारांसाठी 1500 रुपये अकाउंटमध्ये टाकणार हे सांगितलं होतं, तर त्याच्याबद्दल काय झालं? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इतर जे घटक जे राहिलेले आहेत, आपल्या व्हॉट्सअपवरती चर्चा झाल्यात बऱ्याच याच्यावरती, त्याच्यामध्ये वेश्या व्यवसाय करणारे असतील, तृतीयपंथी असतील, गॅरेजवाले असतील किंवा असंघटित कामगार असतील की ज्यांच्या नोंदी नाहीयेत किंवा घर काम करणाऱ्या महिला असतील त्यांच्या नोंदी नाहीत, तर अशांसाठी हे राज्य सरकार काय करणार आहे? त्याबरोबर महानगरपालिका
याच्यावरती काय उपाययोजना करणार आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, आपण सर्व सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा एक ठोस निर्णय घ्यायचा की आपल्याला कुठले कुठले कार्य करायचं आणि कुठलं कार्य आपल्याला सर्वांच्या मदतीने आणि सर्वांनी मिळून जे कार्य आपल्याला करता येईल. कारण का जनरली आपण पाहिलं गेलं असेल की माझ्या अनुभवावरून सांगतो की कुणाची फोन येतात काही म्हणजे कुणाची म्हणजे की आपल्याकडे हे आहे का, आपल्याकडे इंजेक्शन आहे का, आपल्याकडे ऑक्सिजन बेड आहे का, आपल्याकडं कुणी आहे का. तर माझं असं मत आहे की सर्वात प्रथम त्यांनी हा प्रश्न आपल्या भागातल्या नगरसेवकाला विचारावा की बाबा तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे तर तुमच्याकडे ह्या गोष्टी अवेलेबल आहेत का. आणि माझं सर्व नगरसेवकांना पुण्यातल्या जे जे फेसबुकवरती याच्यावरती वाचत असतील ऐकत असतील तर त्यांना एक विनंती की आपण आपला मोबाईल नंबर हा पब्लिक डोमेन मध्ये द्यावा आणि ह्यांना सर्वांना नगरसेवकांनी सहकार्य करावं. त्यांना ऑक्सिजन मिळण्यासाठी, त्यांना बेड मिळण्यासाठी किंवा वॅक्सिनेशनसाठी जी लाईन तुम्ही ऑनलाईन मध्ये ज्यावेळेस त्याचं बुकिंग करता तर मग तुम्हाला तिथं लाईनची आणि गर्दीची गरजच नाहीये. तुम्ही त्यांना त्या वेळेप्रमाणे बोलून घ्या, तुम्ही त्यांना ऑप्शन द्या, सकाळी 10 ते 11, 12 ते 1, 2 ते 1 असं ऑप्शन देऊन तिथं गर्दी न करता त्याप्रमाणे केलं तर तिथली गर्दी पण टाळू शकते. हे आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं काम आहे की आपण याच्यावरती एक चांगल्या प्रकारचं निवेदन म्हणून जर आपण हे जर दिलं तर आपल्याला या गोष्टी होऊ शकतील. मी आता सर्वांना ओपनली प्रश्न विचारतो की मी आता जे बोललोय त्याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टीला आपण सहमत आहात. की मी आता जे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टीला सहमत आहात ते कृपया आपण म्हणजे आपण सर्व एक फॅमिलीचं आहोत, बाहेरचं असं कुणी नाहीये. तर त्यामुळं न समजता जर आपण प्रश्न विचारले तर खूप चांगलं होईल. परत त्याच्यामध्ये एक विभाताईंचा प्रश्न आलेला आहे मला आहे की राज्य सरकारने जाहीर केलेली मदत लॉकडाऊन होण्यापूर्वी पोहोचवणे महत्वाचे आहे, त्यासाठी काय पाठपुरावा करता येईल. ताई हा आपला प्रश्न अतिशय योग्य आहे. आपण तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न योग्य आहे. आपला हा पाठपुरावा चालूच आहे, पण NAPM च्या माध्यमातून हा पाठपुरावा करतच आहोत. परवा दिवशी सुनीताताई या आणि इतर मंडळी नीलम गोरेताईंच्या बरोबर त्यांनी मीटिंग केली आणि त्यांना या सर्व सूचना मांडल्यात. सुनीताताई कनेक्ट होत नाहीयेत, जर त्या कनेक्ट झाल्या तर ते आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती सांगतील. मी पुन्हा एकदा सुनीताताईंना विचारतो की त्या ऐकतात का. सुनीताताई तुम्ही ऐकताय का. सुजय 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 बहुतेक सुनीताताई अनम्यूट होऊ शकत नाहीयेत. आपण प्रयत्न करू. सुनीताताई येतो आवाज. दुसरं सुजय आवाज येतो का. सुनीताताईचा विचारतो फोन करून. बरोबर विचार, त्यांचा आवाज येत नाही. दुसरं आपल्या इथं बार्शीवरून सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे जॉईन झालेले आहेत. तर मनीष देशपांडे साहेब आपल्याला काही सूचना मांडायच्या असतील तर आपण मांडू शकता, तुमचा अनुभवही पण सांगू शकता. कारण का मी तुमचे फेसबुक वरती दररोज नोट्स वाचत असतो की तुमच्या भागात काय काय समस्या आहेत. तर कृपया आपण आपल्या समस्या इथं मांडाव्या. मनीष देशपांडे. मनीष. हॅलो. हा बोला, जरा आवाज मोठ्याने बोला. हो, मी 4 मुद्दे मांडू इच्छितो. मांडा. ज्या ज्या एरियामध्ये असेल तिथं शाळा किंवा हायस्कूल आहेत तर त्याच्यामध्ये जर कमिटीज केली तिथल्या तिथं नगरसेवक, अधिकारी किंवा तिथले डॉक्टर आणि समाजसेवक अशी सगळं आणि सामाजिक संस्था अशी जर कमिटी केली तर कमिटी केल्यानंतर तिथं एखादं कोविड सेंटर. कमिटीची नाव सांगा. नगरसेवक, कमिटीच्या मेंबरचे नाव सांगा. नगरसेवक कोण कोण असणार आहे कमिटीमध्ये. नगरसेवक, अधिकारी, डॉक्टर, डॉक्टर,
हा, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते, हा, आणि सामाजिक संस्था एक समाजसेवक. ओके. ह्यांची जर आणि कमिटी केली, सामाजिक संस्था, हा, यांची जर कमिटी. कमिटी हा, केली तर बोला. तिथं मग एखादं कोविड सेंटर उभारलं जाऊ शकतं. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे तुकाराम मुंडे यांनी जे नागपूरमध्ये केलं, तीच ही प्रोसेस आहे. हे तिथं जर केली तर होऊ शकतं. दुसरं म्हणजे आता नगरमध्ये ना जे परिस्थिती आहे, ऑक्सिजन मिळत नाहीये किंवा अजून काही त्यांना मिळत नाहीये इंजेक्शन, तर त्यामध्ये त्यांनी काय केलंय की जिल्हाधिकाऱ्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांनी सगळ्या नियमांचं पालन करून अंतर ठेवून त्यांनी तिथं आंदोलनाला, धरणे आंदोलनाला बसले. श्याम आसावा यांच्या, तसंही आपण त्या माध्यमातून आपण दबाव टाकू शकतो. आणि काही कॉल येते आता पुण्यातूनही मला, तर त्याच्यामध्ये कोविडची जी साईट काढलेली आहे नगरपालिकेने, महानगरपालिकेने, तर ती अपडेट नाहीये. समजा कॉल केला कुठल्याही हॉस्पिटलला, तर हॉस्पिटल सांगते की बेड अवेलेबल तिथं दिसत आहेत, पण डॅशबोर्ड आम्ही अपडेट केलेला नाहीये अजून, असं सांगण्यात येत आहे. अच्छा, तर ती dashboard. साईट अपडेट केला नाहीये आणि तुम्ही भेटायला या. म्हणजे मला कॉल आलता तर ते होते माई मंगेशकर मध्ये आणि त्यांचं हॉस्पिटल मिळत होतं पिंपरीचं. इतक्या लांब त्यांना जाऊन बोलावं लागलं. हॉस्पिटलमध्ये ते पेशंट जर घेऊन जायचं झालं तर, आणि तिथं गेल्यानंतर पिंपरीला म्हटले की आता नाही आमच्याकडे जागा, ते मग ती साईट जर आपण दबाव टाकला अपडेट करण्यासाठी तर ते सोपं होईल असं वाटतं. आणि चौथं म्हणजे मी मुख्य न्यायाधीश यांना, दिवांकर दत्ता यांना मी, मेहरबान दिवांकर दत्ता यांना मी पत्र लिहिलं की जो प्रॉब्लेम आहे इंजेक्शनचा आणि काळा बाजार जो होतोय त्याविषयी पत्र लिहिलं. आणि हेच पत्र माझं हे तुम्ही जनहित याचिका म्हणून घ्यावं आणि त्याच्यावर राज्य सरकारला आदेश द्यावे, असं 17 तारखेला हे पत्र लिहिलं आणि काल मी पोस्टाने पाठवून दिलं. पण त्या पद्धतीने त्यांनी अजून तरी घेतलं नाही. पण नागपूर खंडपीठाने तिकडं नागपूरची जी परिस्थिती आहे, इंजेक्शन 17-18 2 दिवसात एकदाही तुम्हाला इंजेक्शन मिळालेलं नाही म्हणल्यावर त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना झापलं, असं न्यूज वाचली. तसंच इकडच्या बाजूला जर आपण मुंबई हायकोर्टमध्ये जर सगळ्यांनी पत्र पाठवून दबाव टाकायचा प्रयत्न केला, कारण ही जबाबदारी ही न्यायाधीशांची सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा यामध्ये स्वतःहून घ्यायला पाहिजे होती की ही परिस्थिती पेपरला येत आहे किंवा न्यूजला येत आहे त्याच्यावरनं, पण त्यांनी घेतली नाहीये. म्हणून आपणच सगळ्यांनी मिळून पाठपुरावा करायला पाहिजे असं मला वाटतं. असं माझे 4 पॉइंट मांडायचे होते. धन्यवाद मनीष, तुमचे पॉइंट खूपच चांगले होते. तुमचा जो पहिला पॉइंट होता, नगरसेवक, अधिकारी, डॉक्टर, समाजसेवक आणि सामाजिक संघटना मिळून जे कमिटी तयार करायची आणि त्या कमिटीद्वारे कोविड सेंटर निर्मिती आणि किंवा इतर उपाययोजना करायच्या, तर हा अगदी स्वागतार्थ तुमचा हा मुद्दा आहे. दुसरं जे त्या पद्धतीचं जे तुकाराम मुंडेंनी नागपूर इथं जे केलेलं आहे त्याच्यावरती पण आपण सर्वांना अपील करू की आपण याच्यावरती आपण अभ्यास करून या पद्धतीने आपल्याला करता येईल का ते पण पाहू. आता प्रश्न राहिला जिल्हाधिकाऱ्यावर दबाव टाकणं आणि आंदोलन करणं. कारण का आता आपल्याकडं अशी परिस्थिती नाही की आपण आंदोलनच्या मूड मध्ये आता कोणी नाहीये, तर आपण याच्यामध्ये एक गोष्ट करू शकतो की आपण जिल्हाधिकाऱ्यावरती विविध मार्गाने दबाव आणू शकतो. म्हणजे एक म्हणजे फेसबुक लाईव्ह करून आपण त्यांच्यावरती दबाव आणू शकतो. दुसरं त्यांना सर्वांनी कॉमन पत्र टाकून दबाव आणू शकतो. इतर असे खूप मार्ग आहेत, त्या मार्गाने आपण त्याच्यावरती दबाव आणू शकतो. हा माझा वैयक्तिक विचार आहे. ह्याच्यामध्ये कुणाला दुसऱ्या सूचना असतील तर त्या सूचना त्यांनी कराव्या. दुसरं कोविड सेंटरची जी साईड आहे, तर ह्या साईड बद्दल ज्या तक्रारी आहेत, या तक्रारी ह्या म्हणजे आजच्या नाही आहेत, पूर्ण वर्षापासून या तक्रारी आहेत की याच्यामध्ये बेड अवेलेबल दाखवतो पण जागेवरती बेड नसतं. परंतु काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की जिथं म्हणजे हॉस्पिटल फुल दाखवलेलं आहे परंतु तिथं बेड अवेलेबल आहे. अशा पण काही घटना होतात. ह्याच्यावरती पण आपल्याला हे पाहायला पाहिजे. मुख्य न्यायाधीशाला जे तुम्ही पत्र जनहित याचिका म्हणून दिलेलं आहे, ती कॉपी तुम्ही सगळ्यांना शेअर केलेलीच आहे. मी सर्वांना आपल्याला निवेदन करू इच्छितो की तुम्ही तुमच्या पद्धतीने आपल्या न्यायालयावरती दबाव आणण्यासाठी हे अर्ज त्यांना पाठवावे. आता
ह्याच्यामध्ये आपण जे चर्चा केलेली आहे तर माझ्या मते सर्वात जास्त मीच बोललेलो आहे. तर इथं उपस्थित जेवढे आहेत त्यांना ज्यांना कुणालाही काही बोलायचं असेल किंवा आपले मत मांडायचं असेल तर ते मांडू शकतात. हॅलो, हा कोण बोलतोय? हा दिवेकर बोलतो मी. हा बोला बोला. नाही, इथं ताईंनी जे मुद्दा मांडला होता हा तो शिवभोजन किंवा स्वस्त थाली जे पुरवण्यासाठी, तर फक्त माहिती द्यायची मला की मार्केट यार्ड मध्ये जे पुणा मर्चंट चेंबर आहे त्यांनी इथं 2 ठिकाणी 10 रुपयात सकस थाळी चालू केलेली आहे. एक ओसवाल बंधू शंकरशेठ रोड इथं आणि दुसरी मार्केट यार्डच्या पुणा मर्चंट चेंबरच्या ऑफिसच्या इथं सकाळी 11 ते 12 पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान तिथं उपलब्ध असते 10 रुपयात. तुम्ही ते चॅट बॉक्स वरती पण टाका ना ऍड्रेस, म्हणजे लोक वाचून ना ते स्टोअर करून घेतील. अच्छा. आणि दुसरा जे मुद्दा मांडला असंघटित कामगारांचा, तर 2017 साली सिटूनी त्यावेळेस जे आंदोलन केलं आणि त्याच्यात ज्या नोंदणी झाल्या त्यावेळेस ज्या त्या घर कामगार आहेत त्यांच्याच फक्त नोंदणी तिथं शासनाच्या दप्तरी आहेत त्या. तर इन बिटवीन 1 वर्ष जवळजवळ आता आम्ही त्यांच्याशी बोललो तर डिसेंबर पर्यंत ते ऑफिस बंद होतं कोविडच्या काळामुळं. पण त्यांचं म्हणणं आहे की जानेवारीत आमचं उघडलं ते. आणि आमच्या जे आचार्य जी आहेत त्यांनी त्यांशी संपर्क साधला. त्यांनी एक विचारणा केली ती, तर महामंडळातले जे आहेत लोक त्यांनी सांगितलं फॉर्म तिथं अवेलेबल आहेत आणि 15 दिवसात तुम्ही तिथं ह्या ज्या घर कामगार महिला आहेत त्यांची नोंदणी करू शकता. म्हणजे आता 15 दिवसासाठी त्यांनी ओपन केलेलं आहे. एवढंच मला तुमच्याशी शेअर करायचंय. दिवेकर सर हेच विचारायचं होतं की ते जे असंघटित कामगार आहेत आणि घर कामगार आहेत त्यांना शासनानं एप्रिल महिन्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 1500 रुपये द्यायचं असं ठरवलेलं आहे ना शासनानं? हो, ते टीव्हीवर सांगितलं ना उद्धव ठाकरेंनी. हो, तर ते मला सगळ्यांना, आता तुम्ही माहिती बरोबर चांगली दिलीच. आपल्या आम आदमी पार्टीनं कसं ते केलं, तर आम्ही पण आता हडपसर ग्रुपमध्ये आम्ही कसं करतोय की जे जे घर कामगार आहेत वेगवेगळ्या जागेवर जे सोसायटीज मध्ये येतात आहे तर त्यांची आम्ही एक सगळी यादी बनवत आहोत. तर तुमच्यापैकी जर कोणाला जर असे कामगारांचे नाव, नंबर आणि आधार कार्ड जर माहित असतील तर तुम्ही ते पाठवू शकतात. त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्टली 1500 रुपये येतील शासनाकडनं. तर ही एक चांगली स्कीम गव्हर्नमेंटनं काढली आहे. तर मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचवायला हवी आणि या लोकांना सध्या त्याची गरज आहे. 1500 रुपये महिन्याला एप्रिलच्या खूप चांगलं. महिन्याला नाही, एकदाच ते देऊ करणार आहे. एप्रिल महिन्यासाठी एकदाच त्यांना फक्त मिळेल. आणि त्यात ऍडिशन असं आहे की रिक्षाचे जे परवानाधारक आहेत त्यांना पण हे 1500 रुपये अनुदान दिलेले आहे. तर त्याच्यात जे बॅच धारक होते त्यांचा उल्लेख काही केला नाही शासनाने. त्यांना पण गरज आहे, त्यासाठी आपल्या संघटनेमार्फत त्यांना पत्र देऊन हे नमूद करावं, कारण ते पण रिक्षा चालवतात आणि हातावरच पोट आहे. असलं आपलं बागवान सरांना मी तेवढी विनंती करतो, लक्ष घालावं त्यांनी. ओके ओके, धन्यवाद. मी त्याच्यावरती विचार करेल. आणि आपण ते चाललेले प्रयत्न घरकामाचं नोंदणीचं वगैरे जे आहेत, सचिन आल्हाडाने आपला हा ग्रुप त्यांची नोंदणी करतो. असंघटित लोकांचे पण नोंदणीचं काम सुरू आहे. आता 384 त्यांचं नाव मला माहित नाहीये, त्यांना काय प्रश्न विचारायचे आहेत. 387349 विचारा आपण प्रश्न काय विचारायचे ते. आवाज ऐकू येतोय का? 387349 त्यांना प्रश्न विचारा. हा विचारा. हेलो सर, मेरा एक सवाल था. आपका नाम पहले फारूक शेख. हाँ सर, मेरा ये सवाल था कि महाराष्ट्र राज्य में जो ऑक्सीजन की कमी हो रही है तो उसको लेके हमारे अधिकारियों ने और एरिया के नगर सेवक ने क्या निर्णय लिया है और इसके आगे हमें क्या योगदान देना पड़ेगा? आप इस बारे में कुछ हमें थोड़ा नॉलेज देंगे? हाँ जी,
ऑक्सीजन की कमी जो है ये तो अभी सब जगह पे कुछ जो फैक्ट्रियां जो है जैसे जमशेदपुर से उससे ऑक्सीजन मंगाए जा रहे हैं, पर इसमें बेसिक जो चीज है जो भी सुविधा आपको देना है, वो वेंटिलेटर हो, बेड हो या ऑक्सीजन हो या इंजेक्शन सीरीज हो, सबसे पहला जिम्मेवार जो होता है ये हमारे महानगर पालिका है। उसके बाद महानगर पालिका में काम करने वाले लोग और सब उसके बाद हमारा करीबी जिसको हमने चुन के दिया वो नगर सेवक, सबसे पहले ड्यूटी उसकी होती है कि वो कंटिन्यू लोगों के कांटेक्ट में रहता है और उसका ये ड्यूटी है कि उसने लोगों को ऑक्सीजन सप्लाई करवाना और जहाँ पे अवेलेबल हो वहां से उनको ऑक्सीजन देना लाजमी है और ये काम उसका जरूरी है। दूसरे हमारे कुछ सामाजिक संस्था है वो फ्री में ऑक्सीजन देने का काम आप व्हाट्सएप पे देखे होंगे, उसमें सबके नाम एड्रेस भी आए हुए हैं, तो वो भी वो देने का काम कर रहे हैं, वो तो उनकी ओर से कर रहे हैं। पर मेजरली काम जो है ये पुणे महानगर पालिका के 149 नगर सेवक, इनका काम है कि इन्होंने ये काम और ये सुविधा सबको प्रोवाइड करना चाहिए। सर असली मेरा सवाल यही था कि जो नगर सेवक को इतना फंड मिलता है, नगर सेवक को इतना फंड मिलता है और गवर्नमेंट की तरफ से इतना कोटा पास होता है, तो उसमें लोग क्या काम करते हैं और कितना फंड बचता है, उसका क्या किया जाता है? इस फंड में इस बचत बहुत सारे काम हो सकते हैं, क्यों नहीं हो रहा है? क्यों नहीं करते लोग ये काम? अभी 4 साल से कुनवा में देखो सारे काम अधूरे पड़े। कोविड सेंटर बनाने का वादा किए थे, कोविड सेंटर नहीं बना है। उसके अलावा बहुत सारी चीजें, सड़कों का प्रॉब्लम, लाइट का प्रॉब्लम, ट्रैफिक का प्रॉब्लम, तो ये सब इन लोग क्यों नहीं करते? कोई इसका कोई जवाब क्यों नहीं देता है? हाँ, तो इसमें जो है ना, जब तक लोगों में जागरूकता नहीं आएगी तब तक ये चीज होने वाली नहीं। अभी आपके जितने भी सवाल है उसके लिए 2005 में गवर्नमेंट ने एक कायदा लेके आया है, माहिती अधिकार। आप माहिती अधिकार में वो सवाल पूरा पूछ सकते हैं, क्योंकि अभी अपनी जो मीटिंग जो है ये कोविड पे, इसलिए उसके लिए हम सेपरेट उसके ऊपर बात करेंगे। बराबर, हम अभी कोविड के बारे में बात करेंगे। कोविड को लेके तो हालात बिगड़े हैं सर। हाँ जी, वो इसके लिए तो वैक्सीन जो ले रहे हैं, ये वैक्सीन लेना चाहिए? नहीं, मैं वैक्सीन लेना या नहीं लेना, ये जो बात है ये डिफरेंस, सबके अलग अलग राय है। आपको वैक्सीन लेना तो जरूरी है, क्योंकि इससे पहले बचपन में आप अपना कंधा देखेंगे तो उस पर आपको निशान दिखेगा वैक्सीन का, तो बचपन से तो वैक्सीन हम ले रहे, वैक्सीन लेना चाहिए और वैक्सीन लेना जरूरी है। लेना चाहिए, मगर कुछ एक्सपर्टों का कहना है कि इसका जो रिएक्शन होता है वो आने वाले 2 साल, 3 साल, 5 साल बाद उसका रिएक्शन पता चलता है। क्योंकि अभी वो जब तक मेडिकल वालों को कंसल्ट नहीं करेंगे अच्छे लोग, क्योंकि राय किसकी लेनी चाहिए? जो व्हाट्सएप पे और फेसबुक पे आता है उसके राय को कोई मायने नहीं रखता। जो GR और जिसको ऊपर स्टैम्प मारा हो और जो बात पुख्ता हो उस पे भरोसा किया जाता है। क्योंकि कल मैं कुछ भी बोलूंगा, कल मैं आपको बोलूंगा कि पानी पीने से आप बीमार गिरेंगे, पानी मत पियो, तो आप पानी पीना बंद करेंगे क्या? नहीं बंद करेंगे। फिर वही चीज है ना, एक आश्वासन भी तो होना चाहिए ना, कॉन्फिडेंस इंसान को। नहीं आश्वासन, इतना डर जो फैलाया जा रहा है कोविड-19 के नाम पे, इतना डर फैलाया जा रहा है, फिर उसके बाद वैक्सीन दी जा रही है, तो आदमी वैक्सीन लेगा कि क्या करेगा, इसके पीछे भागेगा? उसका भी तो कुछ सोल्यूशन होना चाहिए। हाँ, ये मेरे तो राय वैक्सीन लेना चाहिए। फिर दूसरी जो राय होगी वो बात की बात है, क्योंकि फर्स्ट स्टेज जो है, जब तक हम समझो हम गाड़ी पे जा रहे हैं, हेलमेट क्यों कंपलसरी किया हुआ है? हमारे प्रोटेक्शन के लिए। बस, तो अपन ये समझने का कि हम हेलमेट पहन के नहीं जाएंगे तो वहां पे 200 रुपए फाइन भरना है। वैसे कोविड का हम सिरिंज नहीं लगाएंगे तो हमको बीमारी जल्दी पकड़ने वाली है। यही सीधा सा बात है। आपके सवालों का बहुत बहुत शुक्रिया। अब मैं सुनीताताई जॉईन झाले का? माईक सुरू झाला त्यांचा? सुनीताताई, सुनीताताई त्यांचा फोन पण लागत नाही, सुनीताताईंचा कळत नाही, आवाज येत नाहीये। मग आपण जे त्यांचा फोन सुद्धा लागत नाही। ठीक आहे, चला, काय प्रॉब्लेम नाही, आपण हे करून घेऊ। आता आपल्यापैकी पण काही रिप्लाय नाही आला।
कुणाचे प्रश्न आहेत का? अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? ऐकू येतं सगळ्यांना? हा, आता मस्के ऍडव्होकेट मस्के सर आलेले आहेत. प्रश्न नाही आहेत, आता तुम्ही समारोप करावा असं वाटतं मला. हा, तेच मी त्यांना काय बोलायचं ते विचारू आपण. ऍडव्होकेट मस्के साहेब. हो हो. हा, तर आपल्याला 2च मिनिटं, कारण आपल्याला 3:30 वाजता संपवायचं आहे. तर आपले काही विचार असेल तर ते मांडा आपण. नाही, एक तर असं आहे, मी 2 मिनिटांमध्ये काही नाही, फक्त एक सूचना सांगतो की कामगार आयुक्त कार्यालय शिवाजीनगर जिथे तुम्हाला घरेलू कामगार आणि असंघटित कामगार यांचं तिथे रेकॉर्ड सर्व आहे, नोंदणीकृत रेकॉर्ड तिथं आहे. तर हे जे काही सरकार 1500 रुपये देणार आहे ते फक्त भान कामगार, घरेलू कामगार जे नोंदणीकृत आहेत त्यांनाच फक्त देणार आहेत, असा तो GR आहे. त्यामुळे तिथे ती यादी तुम्हाला मिळेल, कारण ते जे ज्यांना मिळायला पाहिजे त्या लोक कदाचित ते आता बाहेरगावी गेले, ते स्थलांतरित झालेले, त्यांना मिळेल का नाही मिळेल माहित नाही. म्हणून त्यांना मिळवण्यासाठी त्या कामगार आयुक्त कार्यालयामध्ये तुम्ही एक पत्र देऊ शकतात. हा त्याच्यातला एक भाग आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही योग्य पद्धतीने मांडलेल्याच आहेत. ते असं भयानक आहे. आज नाशिकला आताच जवळपास 22 लोक एका हॉस्पिटल मधले ऑक्सिजन नसल्याने मेलेत एका दिवसामध्ये. हो. पण केंद्र सरकार आणि त्यांचे मंत्री हे सातत्याने सांगतायत की ऑक्सिजनची देशामध्ये कमतरता नाही आणि राज्य मागत नाही. उलट पक्षी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे. केजरीवाल पण मागणी करतायत, परंतु प्रत्यक्षात देत नाही, राजकारण केलं जात आहे. हे याच्यातून म्हणजे लसीकरण असेल, ते रेमडेसिविर असेल आणि ऑक्सिजन, ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकार कोणताही त्याच्यामध्ये सढळ हाताने या वर्गाला मदत करायला तयार नाहीये. फक्त त्यांना इलेक्शन आणि यासाठी फक्त ते करायचं असं दिसतंय. त्यामुळे हा गंभीर प्रश्न मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीने आणला पाहिजे असं वाटतं. माझं संपलं. धन्यवाद. आपण थोडक्या शब्दात पण खूप महत्वाच्या माहिती सांगितलेल्या आहेत. आता जे नवीन जे नोंदणी जे करण्याचे जे फॉर्म वगैरे आलेले आहेत, तर त्या फॉर्मचा उपयोग आहे का नाही? नवीन फॉर्म घेणार नाहीत आणि चालू नाही. नवीन फॉर्मची व्यवस्था सध्या चालू नाही सरकारी व्यवस्थेमध्ये. चालेल. धन्यवाद. तेच माहिती हवी होती. आता आपण समारोपकडे येऊ. त्याच्या आधी जर कुणाचे काही शंका किंवा प्रश्न असेल तर थोडक्यात तुम्ही विचारू शकता. कुणाचे काही प्रश्न जर नसतील तर मी समारोपला येतो. मग नाहीत ना कुणाचे? हॅलो असलम भाई. हा बोला. हा, ताईचा आवाज आला. हॅलो असलम भाई. हा बोला ताई. बराच वेळ आम्ही तुम्हाला कनेक्ट करत होतो, तुमचा आवाज येत नव्हता. हो, हा बोला ताई. एक्झॅक्टली. आणि आता पण मला थोडी अडचण आहे. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की मी 5 मिनिटांनी बोलू शकेन, चालेल का तुम्हाला? 5 मिनिटं सगळे थांबा, मला महत्वाचं काही बोलायचं. बहुत महत्वाचं. चालेल. तोपर्यंत आम्ही डिस्कस करतो 5 मिनिटं. मला थोडं महत्वाचं बोलायचंय. तुम्ही जरा प्लीज. हो. चालेल. विभाताई. आवाज येतो? हा, तुम्हाला काही सूचना, शंका, काही विचारायच्यात? नाही खरं म्हणजे. आता जे तुम्ही जे सांगितलं ना, पोहोचण्याची जी व्यवस्था, आपल्याला एक वेगळी मीटिंग घ्यावं लागणार आहे आपल्या कार्यकर्त्या लोकांची. तर याच्यामध्ये कोण पण व्हॉलेंटरी हे काम करू शकतं. कारण का बरेच मी आताच्या पोझिशन मध्ये पाहिलं, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय की आता कोणी तो बाहेर जायला तयार होईल. तर याच्यामध्ये त्यातले त्यात आपले जे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते परवा न करता बाहेर निघतात. परंतु काही नवीन वगैरे त्यांना जॉईन करायचंय, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू त्याच्यावरती. दुसरं एक, आता आपल्याकडे वेळ आहे तर मी थोडस बोलू इच्छिते. मी
अच्छा, सुनीताताई आल्या आहेत मला वाटतं. आल्यात का? हा, बोला बोला तोपर्यंत 2 मिनिटं बोला. बोला बोला तोपर्यंत. मी असं सांगू इच्छिते की मी सायकोलॉजिस्ट आहे आणि मेंटल हेल्थ ह्यांची पेशंट्सच्या मेंटल हेल्थ साठी कुठल्याही प्रकारची काही आपल्याला मदत करता येणार असेल तर तशा प्रकारच्या कामात मी सहभागी होऊ इच्छिते. पेशंट्सच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या एकूण मानसिक आरोग्याच्या संदर्भात काही काम करायचं असेल तर मी करू इच्छिते. माझ्या बरोबर अजून 4 जणांना घेऊन पण मी हे करू शकते. तर असं करता येईल असं दिसत असेल तर मला प्लीज कळवा. ओके ओके, धन्यवाद ताई, धन्यवाद. मी ते नोंद करून ठेवतो काउन्सिलिंग साठी. काउन्सिलिंग विभाताई. हा, सुनीताताई झाल्या का जॉईन? पेशंट्सच नाही तर सध्या डॉक्टर्सच्या पण मानसिक ताणांसाठी काही म्हणजे करता येणार असेल तर बोला. हा, हॅलो. हा, मी बोलू का? हा, बोला ताई. आता पण थोडी अडचण होईल पण मला तुमचा जास्त वेळ घ्यावासा वाटत नाहीये, म्हणून जसं ऐकू येईल तसं बघा. हॅलो. मी आता पण रस्त्यात आहे, काही इमर्जन्सी आली म्हणून मला बाहेर जावं लागलं आणि मी ऐकत होते पण मला जोडून घेता आलं नाही आणि काही काळ मला ऐकू पण आलं नाही, तर मला त्याच्यासाठी माफ करा. पण तुम्ही लोकांनी काय डिस्कस केलं आणि काय एकूण त्याच्यातनं निघालं हे खरं मला माहिती नाही, पण आता त्याच्यात आणखीन वेळ न घालवता मी थोडं मला जे काय सांगायचं ते आपल्याला सांगते. सगळ्यांना जिंदाबाद आणि सगळेजण खरं तर ह्या कामासाठी पुढे आला आहात त्याच्यासाठी खूप चांगलं वाटलं. असं वाटलं की सामाजिक जाणीवेतून आपण सगळे करत आहात. एक आवाज ब्रेक झाला तुमचा ताई, आवाज ब्रेक झाला. ताई, तुम्ही जे पहिले बोलले ते परत रिपीट कराल का? आवाज नाही आला. आवाज नाही आला. हा, रिपीट करा. हा, येतोय आवाज. मला वाटतं बोलतील त्या. जरा 1 मिनिट आपण होल्ड करूया. काय म्हणले? त्या बोलतील, आपण जरा 2 मिनिटं शांत राहूया, बोलतील त्या. ओके. हा, हॅलो. हॅलो. हा, येतो आवाज, बोला. हॅलो. हा, येतो आवाज. हॅलो, माझं ऐकू येतंय का? हो, येतंय, बोला. हा हा, तर मी असं सांगत होते की हो हो, ऐका. मी असं सांगत होते की आपल्या सगळ्या ग्रुप्समध्ये लिहिलं पण आहे. हो, बोलते मी. हॅलो. तर मी ह्याच्या आधी पण लिहिलेलं आहे त्याप्रमाणे नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारांनी काही ज्या मीटिंग्स झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला आपलं जे म्हणणं आहे विशेषतः काय करता येईल
हॅलो हॅलो. हा, आवाज येत नाही काही. संभाई त्यांचा फोन पण स्विच ऑफ झाला आता. ओके ओके, चला आपण मग कंटिन्यू करू, वेळ झालेला आहे. सुजय. हा, समारोप करा, समारोप करा. हा, समारोप करून टाकू मग. म्हणजे इथं उपस्थित सर्वांचं पहिले तर स्वागत झालेलं आहे, तरी पुन्हा एकदा परत स्वागत आहे. आपण ज्या महत्वाच्या ज्या मुद्दे मांडलेले आहेत, तर मी एक एक वाचू. आपल्या याच्यामध्ये दिवेकर सर असो, रियाज मुल्ला असो, सचिन आल्लाट, विद्यानंद नाईक, मनीष देशपांडे, ऍडव्होकेट संतोष मस्के, विभाताई देशपांडे, सुनिधीताईंचा आवाज आपल्याला ऐकू आला, कारण ते महत्वाचे मुद्दे होते. कारण का त्यांनी परवा 2-3 वेळा नीलम गोरेताईंशी यांच्याशी मीटिंग करून ज्या ज्या माहित्या त्यांनी गोळा केल्या होत्या ते आपल्याला शेअर करणार होते. परंतु आपण पुढच्या मीटिंग मध्ये ते कन्क्लुडिंग करून घेऊ आणि आपण लवकरच म्हणजे 2 दिवसातच आपण पुढची मीटिंग घेणार आहोत. कारण का ह्याच्यावरती आज जे आपलं जे बोलणं झालं आणि बऱ्याच जणांचे मला कॉल आणि मेसेज आले की त्यांना जॉईन होता आलं नाही, काही कारण असेल किंवा काहींना जॉईन कसं व्हायचं त्याची माहिती नसेल, त्यामुळे त्यांना जॉईन होता आलं नाही. त्यातले दत्ता पाकेरे साहेब एक होते, परत 2-3 अननोन नंबर होते, म्हणजे माझ्याकडे तो नंबर सेव्ह नाहीये, तर त्यांचं होतं. तर ह्या सर्वांच्या ह्याच्यात एकच आज आपल्याला ह्या याच्यावरती यायचंय की आपल्याला सर्वात मोठा प्रश्न जो आहे हा महामारीचा, आणि या महामारीमध्ये जे आपल्याला मार्ग काढायचे, ऑक्सिजन असो, बेड्स असो, व्हेंटिलेटर असो, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व सामाजिक संस्था पुण्याच्या एकत्रित करून आपल्याला विभागावार याचे काम करायचंय. मनीष देशपांडेंनी जसं एक प्रपोजल सांगितलं, नगरसेवक, डॉक्टर आणि अधिकारी आणि समाजसेवक आणि सामाजिक संस्थांना मिळून या पद्धतीने आपण एक कोलॅबोरेशन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला किती यश मिळणार आहे हे आता आपण सांगू शकत नाही, परंतु ह्याच्यामध्ये यश हे निश्चित मिळेल. कारण का कुठलंही काम जर आपण तन्मयतेने आणि मनाने जर केलं तर त्या कामामध्ये परमेश्वराची पण साथ भेटते. त्यामुळे हे काम निश्चित होईल. आणि आपल्यामुळं, कारण का मी या मताचा माणूस आहे की मेलेला माणूस जो आहे, जो मेलेला आहे, तर त्याचा विचार करण्यापेक्षा आत्ता जो जिवंत आहे त्या जिवंत माणसाला आपण कसं जिवंत ठेवता येईल. कारण का त्यांच्यासाठी बरेच आता न्यूज येतात की म्हणजे जाळण्यासाठी लाकडं अवेलेबल नाहीये, जागा अवेलेबल नाहीये, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर त्यापेक्षा आपल्याला जे लोक आपले आहेत त्यांना कशा पद्धतीने आपल्याला वाचवता येईल. कारण का आपलं एक ब्रीद वाक्यच आहे की आपण जीवन जगणाऱ्या लोकांना व्यवस्थित जीवन जगण्याच्या प्रत्येक मार्गामध्ये जे अडथळे येणार आहेत त्या अडथळ्याच्या साठी आपण तिथं उभे आहोत. मी जिवंत हा शब्द जास्त प्रेशरने का बोलतोय, कारण का ही कोविडची लाट अशी की आपण रोज न्यूज बघतो, आज 60 मेले, आज आपल्या भागात एवढे एक्सपायर झाले. तर मला ते पाहून इतकं आतोनात दुःख होतं की आपण जीवन जो माणूस आलाय तो एक ना एक दिवस जाणारच, परंतु काही अशा गोष्टींनी जावं हे खूप दुःखद आहे. आज ह्या महिन्याभरामध्ये आपले खूप जवळचे जे सामाजिक चळवळीचे जे लोक होते ते सुद्धा ह्या कोविड मध्ये गेले. काही आपले स्नेही, मित्र, नातेवाईक ते याच्यामुळे जातात. ह्याच्या पुढचे आपल्याला जबाबदारी घ्यायची. आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले जे आजूबाजूचे जे लोक आहेत की ह्यांना आपण कशा पद्धतीने वाचू शकतो. तर ह्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत राहायचे आणि ह्या प्रयत्नामध्ये आपल्याला जे जे काही शक्य होईल ते योगदान आपल्याला द्यायचंय. मी एवढे बोलून आणि अशी आशा करतो की पुढची मीटिंग जी आहे ही आपण साधारणतः 2 दिवसांनी, आज 21 तारीख आहे, 23 तारखेला आपण घेऊ
आणि वेळ आपण हेच ठेवू, कारण का दुपारची वेळ सगळ्यांना कम्फर्टेबल असते. तुम्ही हा प्रयत्न करायचा आहे की आपल्या बरोबर जेवढे जेवढे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, आणि त्यांना सांगा की म्हणजे जॉईन कसं व्हायचं. ज्यांना माहिती नसेल ना त्यांना ती कल्पना द्या, कारण का बरेच लोक अजून टेक्निकली डिजिटल इंडियाच्या प्रयत्नात भारत आहे, परंतु अजून पूर्णपणे डिजिटल झालेलं नाहीये, कारण का आमचे पंतप्रधान पण डिजिटल व्हायचे. तर त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत, तर काही चुकून बोललं असेल तर माफ करा, कारण का ओघाने बोललं जातं माणसाच्या. तर त्यामुळं आपण परत 2 दिवसांनी भेटू आणि तुमच्या सूचना तुम्ही तयार ठेवा आणि तुमच्या परीने जे काही कोणाला मदत करता येईल ते मदत करा. ही मदत करणं हे आपलं कर्तव्य समजा आणि तुम्हीच तुमच्या भागातले नगरसेवक म्हणून काम करा, कारण का त्या नगरसेवकांना काम करायची इच्छा नसेल नका करून द्या ना, तुम्ही करा. तर तुम्हाला पुढं त्याचा बेनिफिट हे तुम्हाला मिळणार आहे. आणि जे लोक ह्या कामाला टाळणार आहे, एक दिवस जनता त्यांना त्यांचा रस्ता दाखवणार आहे, हे गॅरंटी. कारण का माणसं कधी विसरत नाहीत. माणसं सगळे गोष्टी, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, सगळ्यांचं लक्ष असतं. कोण कर्तव्यनिष्ठ आहे आणि कोण नाहीये, कोण घरात बसतो, कोण काय करतो हे सगळ्यांना माहिती असतं. परंतु चार जे असतात त्याच्या वजेवरती जे ठरतं त्याच्यामुळे ते हे ठरत नाही. त्यामुळे आपण आपले प्रयत्न करायचे. सर्वांना जिंदाबाद.